फिक्सर्स, ओएसडी आणि पीएनची यादी कोण घेऊन आलं ते जाहीर करा, असं मुख्यमंत्री फडणवीस यांना संजय राऊतांनी आव्हान दिलंय। दलाल आणि पीएनची नावं पाठवणारे मंत्री शिंदेंचेच असल्याचा आरोप त्यांनी केलाय। आपल्याकडे 16 जणांची नावं आहेत, त्यापैकी 13 शिंदेंचे आणि उरलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असल्याचा आरोप खासदार राऊतांनी केलाय। दरम्यान फडणवीस कठोर निर्णय घेत असल्यामुळे खासदार राऊतांनी त्यांचं अभिनंदनही केलंय। मंत्र्यांचे फिक्सर, ओएसडी आणि पीए बाजूला केल्याबद्दल राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलंय। 16 जण दलाल आणि फिक्सर होते। माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा। माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16 सगळे शिंदेचे मंत्र्यांचे ओएसडी 16च्या 16 13 शिंदेचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटाचे। काही लोकांनी इतकं पाप केलं आहे, गेल्या 2.5 वर्षात त्या पापाचा कडेलोट झाला आणि ते मग गेले। पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर, पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत। जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो। दरम्यान फिक्सर, पीए आणि ओएसडींच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे। त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात। हे काही नव्याने होत नाही। मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही। आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली, त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत। उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे। कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही। दरम्यान यावर प्रताप सरनाईक आणि अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की काही जे पीएचडी किंवा पीए किंवा पीएस यांच्याबाबत मंत्रालयामध्ये काही नाराजी असेल आणि ते वेगळ्या प्रकारचं काम करत असेल, जेणेकरून सरकारवर त्या माध्यमातून जर विरोधी पक्षाच्या वतीनं ताशेरे ओढले जात असेल तर अशा काही लोकांना मंत्र्यांपासून लांब ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो जर निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। आणि मला वाटतं अशा पद्धतीनं नियंत्रण ठेवत असताना नुसतं नियंत्रण आपल्या मानाचे अधिकारी नेमण्यापेक्षा भ्रष्टाचारपूर्ण मुक्त झालं पाहिजे। विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या कित्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये हे होतं, दाव्याशेत होतं। फक्त तोंड देखलं भ्रष्टाचारापासून दूर किंवा पीएवर नियंत्रण, ओएसडीवर नियंत्रण एवढा पुरतं हे राहता कामा नये। तर खरोखर आणि आता असं आपण सांगता नाही की इकडं MMRDA फ्रेंच कंपनीला लाच मागितली जाते। वाटतं हे जर परस्पर विरोध झाला, नुसते ओएसडी आणि पीए सुधारून काही होणार नाही, तर ही यंत्रणाच खराब झाली। हिच्यात सुद्धा सुधार आवश्यक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।